श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भगवान दत्तगुरूंचा जन्म झाला. उद्या दत्त जयंती पौर्णिमा सकाळी 8:38 सुरू होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती. हिंदू धर्मग्रंथात दत्त जयंतीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. त्यानुसार उद्या मार्गशीर्ष महिन्याच्या तिथीला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तगुरूंचा जन्म झाला. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या त्रैमूर्तीचा एक भाग आहेत. उद्या दत्त जयंती पौर्णिमा सकाळी 8:38 सुरू होणार आहे. तर 5 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4:44 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे. त्यामुळे या शुभ दिवशी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया. दत्त जयंतीला अवश्य या गोष्टी कराव्या. दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी त्रैमूर्तीची मनोभावे पूजा करावी. या दिवशी भगवान दत्ताच्या मूर्तीची स्थापना करून गंगाजलाने स्नान करावे. तसेच देवाला फळं, फुलं आणि नैवेद्य अर्पण करा. दत्त जयंतीच्या दिवशी भगवद्गीतेचे किंवा सत्यनारायण कथेचे सुद्धा पठण करू शकतात. यामुळे संकट दूर होतात. तसेच या दिवशी गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना दान करणे खूप शुभ असते. तसेच दत्त जयंतीला काही गोष्टी आपण चुकूनही करायला नको. जसं की दत्त जयंतीच्या दिवशी मांसाहार खाणं टाळा. तसेच आजच्या दिवशी मद्यपान करणं अशुभ मानलं जातं. आजच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी अपशब्द वापरू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीशी बोलताना विनाकारण वाद घालू नका. आजच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी खोटं बोलू नका. तसेच घराबाहेर पडताना रिकाम्या हाती घराबाहेर पडू नका. याप्रमाणे आपण पौर्णिमेच्या दिवशी आपले वर्तन हे केले पाहिजे. तर आपण आता जाणून घेऊया की भगवान दत्तात्रेयांच्या पूजेचे काय फायदे आहेत ते. भगवान दत्तात्रेयांची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी आहे. असे म्हणतात की केवळ त्यांच्या नावाचा जप केल्याने प्रसन्न होऊन भगवान दत्तात्रेय त्यांच्या भक्तांवर आशीर्वाद वर्षाव करतात. म्हणूनच त्यांना स्मृतिगामी देवता असेही म्हणतात. भगवान दत्तात्रेयांनी मानवी जीवनात जगद्गुरूचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते सद्गुरूशिवाय ज्ञान मिळू शकत नाही आणि परमात्मा प्राप्त करणे शक्य नाही. हिंदू धर्माशी संबंधित सर्व साधू आणि संन्यासी प्रामुख्याने भगवान दत्तात्रेयांची पूजा आणि अर्चना करतात. आपण भगवान दत्तात्रेयांबद्दल सर्व माहिती पाहिली. मात्र आपल्याला माहीत आहे का भगवान दत्तात्रेय नेमके कोण होते ते? भगवान दत्तात्रेय हे त्रैमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे एकत्रित अवतार आहेत आणि हिंदू धर्मात आदर्श गुरु आणि योगी म्हणून त्यांची पूजा केली जाते. त्यांना आदिगुरु म्हणून देखील ओळखले जाते व त्यांना ज्ञान, वैराग्य आणि आध्यात्मिक प्रगतीचे गुरु मानले जाते.